आता तुम्ही मला सांगा, तुम्ही 2020 मध्ये एका वेळेस घेतलं असं आपण धरूयात. हो. परंतु आपण असून त्याला थोडंसं आपण वेगळ्या मार्गाने जाऊ. तुम्ही हां. 2020 मध्ये सुरुवात केलीत असं करू. हो. तुम्ही ₹500 म्हणजे त्यावेळेसचा रेट आपण असं गृहीत धरू, की 40, 45, 50,000चा तोळ्याचा रेट होता हं, आणि तुम्ही सुरुवात हं. घ्यायला. हां. त्यावेळेस 50,000 सुद्धा नव्हते असं गृहीत धरू हं. तुमच्याकडे आणि तुम्ही ₹2,000 टाकले त्यावेळेस. तुमचं ₹2,000चं गोल्ड 50,000च्या रेटने आलं. हो, बरोबर आहे? हो. समहाऊ तुमच्याकडे 2 महिन्यानंतर परत पैसे आले. हं, तुम्ही परत 2,000चं गोल्ड घेतलं हं. आणि त्यावेळेस गोल्डचा रेट ₹52,000 आला. हो. आता हे 2,000चं गोल्ड तुमचं ₹52,000 ने आलेलं आहे. हं. असा तुमचा एव्हरेज होत गेला. बरोबर आहे? हो. ₹60,000चा एव्हरेज झाला हं, आणि आता तुम्ही होल्ड केलंय हं, आणि तुम्ही थांबलेले आहेत हं, आणि आता तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला दिसेल, हं, की माझं 10 ग्रॅम गोल्ड माझं आहे आणि त्याची व्हॅल्यू आज ही झालेली आहे ₹1,25,000. हं, तर त्यावेळेस थोडे, 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 थोडे टाकून ₹60,000 मध्ये 1 तोळा घेतलं हं. आणि आज त्याची व्हॅल्यू किती झाली? ₹1,25,000 हो, आणि मी हे कुठलं गोल्ड आहे माझ्याकडे 24 कॅरेट गोल्ड आहे. हो. हे मी माझ्या ज्वेलरला दिलं, जे की मी हं, त्याच्याकडेच पैसे दिलेले आहेत. हं, मी त्याला सांगितलं, की "हे गोल्ड तुझ्याकडे आहे. हं, हे घे आणि आता मला हा दागिना दे." हं. विषय संपला.